हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त अशी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बनवली जाती तशी बघा बटाटा मटार आणि गोबीची भाजी बनवून दाखवणार आहे बघा। तर बघा अगदी साधी सिंपल भाजी आहे आणि झटपट तयार होते बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा इथं मी 1 वाटी मटार घेतलेत बघा, यावरचे साल काढून घेतलेत, तुम्ही याला वाटाणे देखील म्हणू शकता। त्यासोबत 1 पत्ता गोबी मी छान अशा छोटे छोटे आकारात कट करून घेतलाय। त्यासोबत 1 मोठ्या आकाराचा बटाटा मोठ्या आकारात कट करून घेतलाय, स्वच्छ असा धुवून घेतलाय। त्यासोबत 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय आणि 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतलाय आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या छान अशा बघा उभ्या आकारात कट करून घेतल्यात। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई छान गरम झाली की यामध्ये बघा 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलंय। तेल छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मी जिरे टाकून घेतेय। जिरे छान असे तडतडू देणार आहे। त्यासोबत मी थोडीशी मोहरी देखील टाकलेली आहे बघा। जिरे मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये मी छान असा कढीपत्ता टाकून घेतलाय। कढीपत्ता सुद्धा छान फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर बघा यामध्ये मी ज्या उभ्या आकारात कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी यामध्ये घालून घेतेय। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही मिरची नाही घातली तरीही चालेल। त्यासोबतच बघा यामध्ये मी कट केलेला कांदा घालून घेतेय। कांदा मी छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघा। मस्त 2 ते 3 मिनिट लागतात बघा कांदा छान फ्राय व्हायला। तर इथं बघू शकताय तुम्ही 1 ते 2। तर बघा कांदा छान असा फ्राय झालाय। त्यानंतर यामध्ये बघा मी थोडंसं टोमॅटो टाकून घेतेय कट केलेला आणि त्यासोबतच बघा मी ठेचलेला आलं आणि लसूण देखील यामध्ये घालून घेतलंय। आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे बघा। तर टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलंय। मीठ टाकल्यामुळे काय होतं आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो लवकर फ्राय होतो बघा। तर तुम्ही इथं बघू शकताय कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे, मस्त हलकासा सोनेरी रंग आलाय। आता यामध्ये बघा मी 1 वाटी मटार टाकून घेतेय। हे मटार मी इथं फ्रोझन मटार वापरतेय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश मटार वापरलं तरीही चालेल। तर बघा मटार टाकून मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी याला छान असं परतून घेणार आहे बघा। त्यानंतर यामध्ये बघा मी 1 वाटी जो आपला फुलगोबी होता तो गोबी मी यामध्ये टाकून घेतेय। त्यासोबतच मी कट केलेला जो बटाटा आहे तो बटाटा देखील यामध्ये घातलाय। आता या सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायच्यात बघा। म्हणजे 1 ते 2 मिनिटांसाठी याला छान असं परतून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता मी याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं परतून घेतलंय। आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी मसाले टाकून घेतेय। त्यासाठी पहिल्यांदा इथं मी अर्धा चमचा हळद घातलीय आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो 2 ते 3 चमचे मी कांदा लसूण मसाला घालून घेतेय आणि त्यासोबतच इथं मी 1 चमचा आपलं जे घरगुती काळं तिखट आहे म्हणजे जो आपला साठवणीचा काळा मसाला असतो तो 1 चमचा मी इथं घालून घेतेय बघा। तर हा जो काळा तिखटाचा जो मसाला आहे तो मसाला घातला की तुम्हाला इथं कुठलेही खडे मसाले वापरायची गरज पडत नाही बघा। त्यासोबतच यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि त्यासोबतच इथं मी गरम मसाला वापरतेय। गरम मसाला घातल्यामुळे काय होतं आपली भाजी खायला खरंच खूप सुंदर अशी लागते बघा। तर इथं अंदाजे मी 1 ते 2 चमचा इतका गरम मसाला घातलाय बघा। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट अगदी कमी घाला। आमच्या घरी थोडंसं तिखट जास्त खातात त्यामुळे इथं मी थोडंसं तिखटचं प्रमाण वाढवलंय बघा। आता हे छान असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता याला मी 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं परतून घेतेय बघा। त्यानंतर यामध्ये घालते मी 2 मोठ्या आकाराचे चमचे आहेत, त्याने मी बारीक असं केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलंय बघा। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे काय होतं आपली जी भाजी आहे ती मिळून येते बघा आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार होते। त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलंय, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये बघा मी 1 ग्लास इतकं पाणी घातलंय बघा। पाणी घालून आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतेय बघा। इथं मीठ बघा कांदा आणि टोमॅटो फ्राय करताना आपण थोडंसं मीठ यूज केलं होतं, त्या अंदाजाने इथं मीठ व्यवस्थित असं टाका बघा, कारण जर तुम्ही इथं जास्त मीठ टाकलं तर भाजी खारट होऊ शकते बघा। तर आता छान असं पाणी टाकून बघा
2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी मी छान अशी मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे बघा। तर बघा छान अशी भाजी शिजवून घेतेय, त्यासाठी यावरती झाकण ठेवणार आहे आणि मी छान अशी भाजी शिजवून घेणार आहे बघा। तर 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी शिजवून घेतल्यानंतर यावरती झाकण काढतेय। तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आणि बघा आपली भाजी किती छान अशी मिळून आली आहे, मस्त अशी ग्रेव्हीदार तयार झालेली आहे। तर मी बघते बघा इथं भाजी शिजली आहे का। तर इथे मी बटाटा छान असा कट करून बघतीये, तर बटाटा व्यवस्थित असा कट झालेला आहे, म्हणजे आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे। तर इथं आपली मस्त घरच्या घरी चमचमीत अशी बघा आलू मटार गोबीची भाजी तयार झालेली आहे, मस्त तरी आलेली आहे। ही भाजी तुम्ही बघा चपातीसोबत, भातासोबत किंवा तंदुरी रोटीसोबत सुद्धा खाऊ शकता, खायला खरंच खूप सुंदर लागते बघा। तर कधी कधी असं होतं छान चमचमीत भाजी खायची इच्छा होते आणि घरात काय करू सुचत नाही, तर त्या टायमिंगला तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा। मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। आता यावरती मी टाकून घेणार आहे मस्त अशी भरपूर कट केलेली कोथिंबीर। तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। ही भाजी तुम्ही मस्त अशी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत बघा किंवा तंदुरी रोटीसोबत देखील खाऊ शकता, खायला खरंच खूप सुंदर लागते। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।